रोज या पोटेवालीकडे जातो का? ते सोबत जर लग्न केलं तर काय होईल का? आता मी आहे ना यायला एवढं तुझ्यासोबत जिगरी दोस्त तुझा. पण ठीक आहे बघ, मला काही प्रॉब्लेम नाही. तू बघ विचार भाव, तुला देव करावं लागेल माझं. अरे करू ना. हां करणार जायचं तुझ्याकडं. हो हां जायचं आणि लगेच सगळं कोर्टणार आहे. बाकीचं अरे मी करतो ना. तू सांग आजवर तुला माझा काही प्रॉब्लेम नाही. तुला द्यावं लागेल का? हां देतो बस. हां सोबत श्यामी आहे माझ्या. असू दे ना. आणि माझी बायको बी आहे. असू दे, मला काय अडचण नाही त्याची. असल्याच्या बाबतीत अडचण नाही. आम्ही 3 जण असेल ना, 3 जण. हां काय कोण वाकडं करते एवढं टेन्शन येत. मग ठीक आहे बघ गण लावू शकत ना. हां हां चल मग तुझं लग्नच करतो. हां पोरं म्हणतो ना भाऊ, अरे असं बाळगोपाळ दरवाजात खेळल. होय चल नक्की पक्का ना आपण केलं. शेताकडे चालू. तू कुठं गेला? तिकडूनच आलो मी आता. शेताकडूनच आलो मी बी. घरी चाललोय आता. एक मॅटर करायचं आपल्या. काय? आपलं जो आहे ना कोट्याकडे जाणारा. हां 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 कोण? आपला मित्र रोज जातो ते. हां राम्या. राम्या सगळ्या दुनिया जाते पण राम्या स्पेशल आहे. ती रोजच आहे तिथंच. ती बी खरं आहे म्हण. तुझं काय चाललंय का? तू बी गेलता? नाही मर्दा, आम्ही कशाला जाऊ. मी नाही गेलो. अरे तुझा अंदाज सोड रे. मला वाटतं 100% तू पण जातोय. नाही बाबा, कशाला जाऊ. बाईक जोड्याने आणेल मला. तुला पोर आहेत नाही का? 2 पोर आहेत. माझा विचार काय चाललाय, त्या दोघांचं उरकून टाकलं तर लय भारी होईल बघ. बायको बोंबलेल त्याचं काय? बायको तर बॉम्ब बोलणार बाबा तिथं. कुठली बी लग्नाची बोंबलेल. मग काय त्याला ह्याला ते तसं भरीव घालून जर मी केलं तर तयारी काय करू सांग? की तू करू शकतो बाबा ते काम. तुला आयडिया जमल त्याची. सोबत तू पाहिजे मला. येईल ना, मी येईल ना. तू आपल्याला मदत दिला त्याला काय. येतोय तुम्ही. बरं ऐक, तुझी साथ हवे. आता थोड्या वेळ मी त्याला फोन करून बोलवले. बरं मी शेताकडे जाऊन येतो आणि मग त्याने इकडे आला ना मस्तपैकी त्याला घालतो. बरी उरकून टाकून देऊ भारताचा. बरं चालतंय. आज करून टाकतो. ते बी उतावळ, तिला बी गरज आहे, याला बी गरज. आपण नाही ना फसणार दोघं. अरे मी आहे ना, काय काळजी करतो. चालतंय ठीक आहे. कर फोन मला. जातो मी. हां हां आधी तिची ओळख तर करून दे की. ओळख म्हणजे तुला काय आता काय कसं सांगू रे आता. ओळख कधी झाली नाही होय. झाली बघा, तसं कस्टमर झाली. अरे कस्टमर आणि आता ते कंपल्सरी कस्टमरचा आता काय राहायचं का तुझ्या गोष्टीत येणार. अरे हो हो हो. अरे अख्खा आयुष्याचा आहे माझा प्रश्न. ते तर मी विचारणारच की. ऐक ना, 10 करण्यापेक्षा 1 कर ना हक्काचं. मग माझा तू ऐकते का नाही? मी तुला काल पण बोललो, आता आज पण बोलतो, याला पण बोललो, दोघा तिघांना पण मी बोललो.
जर तुला कन्फर्म असेल तर सांग, मग फटाक दिवशी आज बार उडवून टाकू. अरे आज तर टाइम होत आला, मग उद्या काम करून टाकू त्याचं. उद्या करू दुपारी, उद्या दुपारी. वकील आपला चांगला ओळखीचा मित्र आहे. हां बाकी सगळं तो काय जास्त पैसे घेत नाही. मग उद्या सकाळी काय करू, आपण लग्न करू, डायरेक्ट वावरात जाऊ, गावात घुम होण्याचं. हो डन करायचं. हो करा. डन. तुला मंजूर आहे? सॉरी, आता आजपासून तुम्हाला वहिनी म्हणतो. वहिनी. आणि तुम्ही आणि आम्ही. चल चल जायचं का मग? उद्या जायचं. ठीक आहे, उद्या सकाळी हो. तुम्ही दोघं बी या, तू पण ये. हां चल. उरकून डायरेक्ट आपण वावरात जाऊ. चल 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 मग. अरे बाबा घेऊन जा आता. आता घेऊन जा मग. हां, आता वकिलाला भेट करतो की तुमची. हो चालेल. डायरेक्ट कोर्टात भेटून सकाळी वावरात जाऊ. हो जा मग तुम्ही. आणि इथून पुढं आम्ही तसं काय बोलणार नाही. तुम्हाला दोघाला विनंती करतो, आता तसं लावा. उद्यापासून तुमची बायको. ठीक आहे. चल मग. दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळवी वेऊन गर्द, हळवी वेऊन गर्द, पिवळ्या 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 पानात, दूरच्या रानात केळीच्या बनात, तुरुत 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 तू. बाई कवापासून गेले बाई, हा धनी कुठं गेले काय कळत नाही. आणि मेला सकाळपासून गेला, अजून याचा पत्ता नाही का काय नाही. कधी येणार होय काय? त्याच्यात हा साम्या नाही दिसत का दाम्या नाही दिसत. श्याम्या कुठे गेला, दाम्या पण नाही दिसत बाई. त्याच्या सरपण करायचं आहे. हा कधी येणार? बोंबलत मेला गेला कुठं, कवापासून वाट बघते. कधी येणार काय माहिती. थोडं पण जरासं काय लाज नाही बीज नाही. गेलाय का बाई? माझा तर डोळा फार लवत आहे आज सकाळपासून. काय झालं तर ह्या डोळ्याचा तर मला अनुभवच आहे बाई. काय खरं नाही बाई. दुसरी बायको बिगो तर आणायला गेलाय वय. मला वाटते आणते दुसरी घरामध्ये. म्हटलं होतं मूल होत नाही, करून आणते दुसरी बायको. आणते वाटते तर माझ्यासाठी घरामध्ये सावत सरपण करून घेते बाई. एवढं हा स्वयंपाक राहिलाय करायचा कवापासनं. कुठंच गेला बाई, मुर्दा मेला. हे कळत नाही या माणसाला. अरे देवा, कसं होणार माझं मलाच नाही कळत. देवा कुठं तरी बघ रे बाबा. जाते बाई आता, जाऊ दे त्याच्या मनाने वागू दे. आता कसं वागते ते. मी जाते आता एवढं सरपण ठेवून. आणि मी माझं जेवढं खुरपण राहिलं ते नेऊन खुरपायला जाते. होय आता काय करायचं ह्या धनाचं. जाऊ दे बाबा, आता मिळेल. आता काय करा, जसं व्हायचं तसं होईल बा. आता आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं काय, आता काय करू. देवा निंदून घेते एवढं राहिलं तेवढं. काय करू बाई, नशीबच फुटलं मेलं बाई माझं. काय करू देवा. अशी वेळ कधी आणायला नाही पाहिजे कोणाच बाईवर. माय नशीब फोडून टाकलं या माणसानं. देवा मी हिथंच निंदत बसले रे बाबा, निंदत बसले. हिथं माझ्या समोर देव आहे आणि मी इथं काय करते. माझ्या डोकं तिथं जाऊन तरी फोडून येते जरासं. तेव्हा तरी तुला कदर येईन माझीवाली. जरा तरी क्यू येऊ दे रे बापा. आई भवानी पदरात घे बाई तू आवाल्या. माय नशीब हे कर बाई, मी लय दमले व आई. येऊ देवा मा पदरात काहीतरी फळ, काहीतरी
दे बिचारे मला, असं नकोच करू हो तू. चांगली बुद्धी दे बिचारे मानवरेले. आई भवानी, माझं पोट पाणी पिकव, माझ्यावर दया कर बिचारे मावले. मानवराला चांगली बुद्धी दे, काहीतरी पदरात टाक बाई, फुल ना फुलाची पाकळी दे. बोल ना परश्या. अच्छा गावात आता कसं माहीत पडलं तर कसं आता उरकून तर आलो दोघ जण आपण. माहित पाडणार ना राव आज, नाही तर उद्याच्याला अरे उद्याच्याला कशाला वहिनी इथं येणारच वाटतं दोघं जण. हाय बोंब आता. वाटतंय कशाला इथं हिनं मी फोन केली झाले सोबतच आले ना तिथं बोंबा गेलेच होती. अरे इथंच आहे ते मी थांबवले आला तू कुठून गाडी लावून काय माहिती बोंबलत ज्ञान गेले. तू काय ज्ञान गेलेलं आहे का रे? मला काय माहित नाही, तू बघितलं मी कुठं बघितलं आलेलं. मला काय टेन्शन आलं आता मला. गंगीताईला आहे ना एक काम करतो बोलू का मी जाऊन टाकून येतो सोबत. चल ना मग जाऊ, बघू ना आपल्या कशाला द्यायचं बाबा. दूरच्या रानात केळीच्या बनात तुरुरुरुरुरु, दूरच्या रानात खेडीच्या बनात हळवी वेऊन गर्दा, पिवळा पिवळ्या पानात झिलमिल झाडांच्या सावल्या रातीत, झिलमिल झाडांच्या सावल्या रातीत पांदिथले पाय वाटा, पांदिथले पाय वाटा, पागला पागल पायात दूरच्या रानात खेडीच्या बनात. बोल ना परश्या. माझी डेअरी त्यांना आता नाही तर नंतर कळणारच नाही. वहिनी कुठे गेला मग बोलू का? बोलव की वहिनीला, द्यावं. वहिनी हो गंगा वहिनी तुझा आवाज मोठा मारशी वहिनी, ओ वहिनी. दिसलं की लय लांब आहे त्याला. लांब आहे का? मग एक काम कर, त्यांना. त्याला काहीतरी वाटून घे काम काय तिथं थांब आणि मग नाहीतर अचानक पडतायला आणायचं का त्यांना? मग घेऊन येऊ आपण. चल मग जाऊ. सगळं गावभर होणार आहे. तुला बी सांगतो श्याम्या, सगळीकडे होणार आता. श्याम्या तिथे गेलं की काय बुमलू नको, पत्का करू नको. तुला पहिला सांगितलं. नाही मग मी काय बोलत नाही. आणि तू तुझ्या तिथे गेलं की जेवढं सांगेल तेवढं जायचं. तर वहिनी जर रागावल्या जर काही झालं की सगळं दोघावर येईल. तुम्ही सांगितलं नाही ना त्यांना? माझा काय संबंध आहे बाबा? आपलं एकदम त्या ॲक्टिव्हमध्ये बोलत नाही. माझ्या जसं मला बोलायचं जसं मला करायचं मी कर. ठीक आहे. आता मी उभं फास्ट बोलतो तिथे गेलं की तुम्ही अडकत बोलणार आहे. पहिला सांगतो सगळ्याला कळलं बी पाहिजे. तुम्ही वहिनी आता वहिनी त्याचा आपल्याला वहिनीच म्हणायला लागलं, दुसरं काय म्हणणार आता? आता थोडा झाला की दुसरं काय कसं बोलतोय दुसरं काय म्हणायचं आता वहिनी? आता झालं मी तयारी केली. एक काम करा तुम्ही ते तू त्यांना घेऊन ये बरोबर. आणि काही गडबड करू नका. नाही तू पण लवकर ये आणि लगेच निघायची. चला चला लवकर डायरेक्ट या तिथे डायरेक्ट मी बोलतो जे बोलायचं. यार काय डोक्याला टेन्शन घेतो तू तरी ना. आता गेले धिंगाणा. अरे काय नाही रे आपलं म्हणजे बाय हात का काम आहे आपलं. तू काय चिंता कर. वहिनी बघ आता. हे इथं थांबा तुम्ही. इथं आज थांबू दे का नाही? थांबा नाही तर तिथं गेलं की परत अजून इथंच थांबा. इकडे बघू नका. ते दाजीबादन मी इकडे जाऊन येतो. ठीक आहे. हो. तू पण यांना घेऊन थांब ना तर तिथं बोंबा बोंब होईल. हा हे वहिनी वहिनी बघ तिथं वहिनी काय
इथं बसल्यात. गंगू वहिनी, अहो इथं बसलाय तुम्ही, तुम्हाला किती आवाज येतोय? काय झालंय? मागापासून आवाज दिला ना तिकडं. काय झालंय? पण झालं तरी असं काय आवाज द्यायला? अरे देवा. सांगा बस, बाबा बस. तुम्हीच आता. बस वहिनी, हा. काय झालंय आता तरी सांगा. सांग रे. कमीच काय सांगू. सांगू बाबा, तूच सांग बाबा, मला तिथं काय हिंमत व्हाय ना. अहो पर झालं तरी काय? लग्न दुसरं आता. अरे देवा! काय केलंय? काय बाबा, अवघड आहे. कोणतीसाठी आणली माझ्या घरामध्ये? मी बोलून आणतो, त्यांना बोलून आणतो. बोलून आण. अहो पण भाऊजी, मी आणून तेव्हा असं कसं वागलं होते? झालं आता. तुम्ही थोडं पण नाही सांगितलं का भाऊजी? आम्ही सांगितलं, आमचं ऐकायला पाहिजे ना त्यानं. हो पण मी म्हणते असं कसं केलं हो त्यांनी? जाऊ द्या वहिनी, रडू नका, रडू नका, रडू नका. ऐका मी त्यांना बोल. वाटोळं केलं माझ्या जीवाचं. उठा उठा, आम्ही आणतो. मी आणतो बोलून. थांब. उठा उठा, ती घ्या ती. मला बघू द्या आता, साठी कशी घरात येते बघतोय मी आता. होणाऱ्या गोष्टी झाल्या वहिनी, आता काय करायचं? आणि जा तू घेऊन ये, मी थांबतो इथं वहिनी पैसे. वाटोळं केलं भाऊजी त्याने माझ्या जाऊ द्या, जाऊ द्या वहिनी, रडू जीवाचं. नका. आता मी नाही जाऊ नका, काय जाऊ द्या. मी तर राहून तरी काय करू? आता बघते त्यासाठी मी कशी घरामध्ये येते का? जाऊ द्या, रडू नका, रडू नका, जाऊ द्या. बघू आपण काय ते, बघू. आता येऊ दे त्या साठवीला आणि त्या साठव्याला बी घरामध्ये आले ना, दोघांना बी चांगली हानते याने अख्खी चिरूनच काढते तिला. जाऊ द्या वहिनी, एवढं गरम नका होऊ, बसा जरा, शांत बसा ना तुम्ही. बस जरा काय बसा बसा म्हणताय? बसा, माझ्या बसा, जीवनात अख्खं वाटोळं करून टाकलंय बाबा. जाऊ दे, ती गेले आणायला, बसू आपण, जाऊ द्या. खूप मेलं नशीब. झालं वहिनीला तर तिथे कळाले. कळालं म्हणजे बोंबलतच होते ते. तुम्हीच सांगितलं असतं. तर डोक्यात काय तुला पारी गेलं का तुझ्या? तुम्हाला लई पडतं आधी बाहेरचं. मी सांगितलं होतं ना शांत बसा म्हणून. मिरवत घेऊन आली तेव्हा नाही कळलं तुला काय? घेऊन आली का नाही सोबत? सोबत घेऊन आले पण मी ते कशाला बोलला? शांत बसा ना, ऐकून घ्यायला काय होतंय? जाऊन सांगून आलं ना आपल्या वहिनीला, आता यांना घेऊन जायचंय बोंबलं तिथे. होईल काय तरी. मी घेऊन आले ए जाऊ दे, चल काय होईल ते होईल बघताय. तुझी तयारी झाली का? खंबीर आहेत, आपल्याला काय करायचंय? चला. अरे कायला काळजी करतो बहादूर तुझ्या सोबत मित्र आहे राव. हा बस चला घेतो बिंदस, नको टेन्शन घे. दोन्ही पण बेटा चला. कशाला दोन्ही कोण पाहिजे त्याला? पुढे ये तू, डोक्यात घे, तुला दाखव तू कसं आहे ती सांगतो सगळं. आता बघा तिथं बघा तुम्ही. मी तर काय शांत बसणार आहे, ते तुम्हीच निसता आता. गाडी टाकायचं काम केलंय तर. तुला काय करायचं घे. काय बघतो वहिनी मी ही. ओ अरे देवा! काय झालं रे बापा? ह्या नवऱ्यानं काय केलं? कोणती साठवीन भावानी आणली घरामध्ये? त्या मुर्दा मेला, ह्याचा मुर्दा पडतो. अरे बापा! आता येऊ दे. दोघांना बिलकुल नाही हारून पाडेल ना, मुर्दाच मारून पाड. काय चुकलं बा माझं? कोणता गुन्हा केला होता, कोणतं पाप केलं होतं? हा, जी माझ्या छटकावर बसायला घेऊन आली त्या मुर्दे हा पळायला. त्या पासली पडू दे आता, तिला आणच घरात नाही, तिचा मुर्दा पाडी निघतं का? तर माझ्या नावाची गंगीच नाही. काय ग सटवे, तुला मी बघते इकडे आणि तुम्हाला पण बघून घेते. कसे दोघं घन घरात येतात तेच बघून घेते आता मी. तू काय घाबरते, मी आहे ना. या फक्त तुम्ही या घराच्या पायरीला ओलांडून दाखवा म्हणा. वागली तुम्ही काय असं केलं ते? का मी यासाठी घरामध्ये आता काय वागली? काय असं केलं का? काय होईल असं केलं? ए, बस जा. अगं, ये तू. सरक माझ्या नवऱ्याकडनं. काय तुझं? जरा सोड ना. हो, जाऊ दे, जाऊ दे.
सगळं माझ्या जीवाला वाचवा करून टाकलं रे बाबा. थांबा, एवढं हे करा, थांबू नका. भांडणं बिंड दोघं बी तसं नाही करू. एवढं याच्यामध्ये कसं ना तुला कळत नाही तुम्हाला बी कळत नाही तेव्हा एवढं बोलून तुम्ही बाळी करताय. हा समजावून सांगता येत नाही तुला. तुम्ही त्यांना बघा त्या कसं करतात, बघ कसं करतात. माझ्या जीवाला जाऊ द्या हे काम ऐका मग वहिनी राहू द्या. आता जे झालेलं झालं. ऐका मी काय म्हणतो आता केलं तर ना दोघांनी काय झालं? मी असं कुठला गुन्हा केला होता म्हणून अशी सही केलंय माझ्या. असू द्या जे झालेलं झालं. आता तुम्ही बी ऐका. तुला कळत नाही जरा सुद्धा अक्कल नाही. नका टेन्शन घेऊ होईल सगळं घेऊ. असं कसं केलंय आणि गप्पा आता शांत व्हा. अहो वहिनी रडून काय फायदा आहे आता. केली की यांनी पार शेतामध्ये येऊन आता केलं की वाटोळ यांनी. नको म्हणत होतो तुला. रडा काय झालं म्हणला तोंड गावात जायला तोंड आहे का आता. बिचारीनं काय पाप गरीब काय वाटोळ केलं होतं तुम्ही अरे पण ती काय आता ते हार तोडून तर वहिनी काय फायदा आहे का आता. झालेलं झालं. हा आता काय एवढं ह्याच्यामधून काय काय तुम्ही आग लावून बघते. थोडं असं ती काय बघायचं ते बघा. तोडू द्या एवढं खचून जाऊ नका. एवढं काय अडचण नाही. घेऊन बसलं इकडे तिकडे. चांगली थांबली होते काय नाही. तुम्ही कशाला बोलायचं. काय बोलले रे माझ्यावर आणते सगळं. मला बोललं तिकडं हे चल तुला नाही पडले. तुला काय करायचं चल. माझ्या माणसानी माझ्या हाताने मी जाऊ दे मरू दे चल मरू दे तिला चल. ऐका मला काही बरं वाटत नाही. मला पण एखाद्या स्त्रीचं दुःख कळतं. ती किती झालं तर ती तुमची बायको आहे. जाऊ दे ना मग. अरे समज ना तू. काय समजू मी. हं? ती किती झालं तर आहे ना तुझी बायको आहे. लक्षात घे तू. कळलं का. आज मी त्या जागेवर जर असले ना तर तू काय करशील. 10 वर्ष तुझ्या संग संसार करतोय मी. संसार करतोस ना आता पुढे पण करायचं. मगर मला तिचं दुःखाला मला हे करायचं नाही. चल जाऊ दे. जाऊन बोल ना. समजून सांग. आम्ही दोघं सुखात राहू. काय समजून सांगू तिला. ऐकायचं पलीकडे आहे ती. तुला कळतं का तिची बायको आहे ती. मला नको शिकू. तू ना आली तुझ्या जाग्यावर. तुला माहिती ना कुठून उचलून आणलंय तुला. तू चालतोस ना माझ्या दारी. हा रस्त्यावर उभं राहतो ती. हा अरे मी तुझ्या दारापुढे येऊन बसलेले नव्हते. लक्षात घे. जे बी काय करत होते ना स्वतःच्या बळावर आहे. बरं लय हुशारी नको करू. हुशारी कुठला दाखवतो रे तुला. जरा आवाज कमी कर. आवाज काय कमी करायचा. हा आवाज का कमी करायचा. आता पुळका यायला लागला का. ज्यावेळेस लग्न केलं तुला संग तवा नाही तिचा पुळका आला तुला. पुळका कशाचा रे. मला पण एखादा घरचं असं हे होतं. नवरा पाहिजे घर पाहिजे मुला बाळा पाहिजे याची अपेक्षा होती मला. मला एखादं घर उद्ध्वस्त करायची अपेक्षा नव्हती मला. तुला काही सोडून दिलेलं नाही. तू सांगितलं का मला तिच्या आधी आहे तुझ्या आधीची बायको म्हणून. तुला काय सांगायचंय. का काय सांगायचं नाही. सांग ना मला तू. अरे सोने जरा समजून घे. ती किती झालं तुझी बायको आहे. राहणार आहे तू तिच्याबरोबर संसार करणार दोघी जणी. राहायला मी तयार आहे. तू तिला समजव ना जरा. ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दोघी जण व्यवस्थित राहता असाल तर मला काही तू प्रॉब्लेम नाही. सांग तिला मी कोण आहे कुठून आले काय नाही या गोष्टीचं तिला जाणीव दे. बरं चल ठीक आहे सांगतो. आहे ना तुझी इच्छा सांगतो. चल तू आधी तिला दोघं समजव. दोघं समजू तिला. चल तू थांब इथं मी घेऊन येतो. चल
चल तुला समजवतो घरी गेला. बरं चल नको रडू चल. चल चल घरी गेलं तुला समजवतो चल. बस उठ चल. अरे यार चल 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 उठ तुला समजवतो घरी. ताई रडू नको. अगं मी तुझी धाकली बहीण, मला समजून तुझ्या पोटात घे मला. अरे मी काय हाऊस म्हणून हिच्या संग लग्न केलं नाही तर तुला काय मुलबाळ होत नव्हतं. मुलबाळ व्हावं म्हणून हिच्या संग लग्न केलं नाही. हे काय गोष्टी सांगायच्या नसतात, तुला कळत नाही. हाऊस म्हणून केलंय का हिला? बरं मी पण हिला आपली बहीण म्हणून सांभाळ करून घेणार. रात दोघी पण व्यवस्थित. चला ठीक आहे. पाणी आण जरा. हाय किती फुकणी. पाणी आण थोडं. ठीक आहे कसं मी आणते बरं. अरे बस बस तू नवीन नवरी आहे, तुकडं पाणी आणते. थांब मी देतो घेऊन. काय नाही आला जा. हा पाणी देतो. काय पाणी. माझा मोबाईल विसरलाय. तिकडे जायचं नाही. मोबाईल आहे ना, मोबाईल घेऊन येतो. काय नाही मोबाईल दिले नाही. आज इथंच राहायचं. तिथं जायचं. पाणी पिणं झालं ना, हा. चला की मग. असं काय करतात. आज इकडेच राहणार. अरे सोन्या चल ना. हा इथं तुमचा मानव. इकडेच राहायचं म्हटलं. आज तिकडे नाही जायचं. अरे सोन्या तुला बाळा नको काय. हो पाहिजे ना. चल ना. ए आज इकडे सटवे. काय सटवे. बायको आहे मी त्याची. बायको आहे तर माझा पण नवरा आहे. नवरा आहे मी कुठं नाही म्हणते, माझा पण नवरा आहे. मग तुझा नवरा ए, आज सोडा. काय करते. काय लावलं हा? तुम्ही? माझ्याकडेच राहणार आज. असं कसं बघतेस तुला कसा नेते का. चल ना रे. अरे, इकडे या म्हटलं ना तुम्हाला. अरे हो थांब जरा. ए इकडे या. ए 2 मिनिटं थांब. या काय नाही का तुझ्याला. हा हा माझा नवरा आहे. अरे सोडा. ए इकडेच राहायचं म्हटलं ना तुम्हाला सांगितलं ना. अरे 2 मिनिटात आलो. 2 मिनिटं झालं का 2 मिनिटात फोन घेऊन आलो, फोन. इकडे राहायचं आज अजिबात तिकडे जायचं नाही. अरे फोन घेऊन आलो 2 मिनिटं. त्यासाठी कोणतं काम नाही. यायचं. ए सांगितलं ना इकडे या म्हणून. सोड. 2च मिनिटं कळलंय का. 2 मिनिट आणि लगेच इकडे या. आलं 2 मिनिट. हो इकडे या म्हणते ना. झाले नाही का 2 मिनिट. हे भवानी पाठव की इकडे. झाले का नाही तुझे 2 मिनिटं. लिगा म्हणते ना. आलो आलो आलो. हो झाले की नाही 2 मिनिट. आलो. लय गुंगल्या. हा आलो 2 मिनिटं. फोन विसरला. असं काय करता. आताच गेलेत की तिकडे. फोन विसरला. फोन घेऊन. फोन नाही त्याला बस येते इथं बसा म्हणते ना. फोन घेऊन आलो फोन. हो हो इकडे या म्हणलं ना तुम्हाला. चला. आलो आलो 2 मिनिटं. काय 2 मिनिटं 2 मिनिटं झाले की. अरे 2 मिनिटं आलो. इकडे या म्हटलंय ना. आताच तर गेले होते की तिकडे. आलो जरा दूध पिऊन आलो थोडं. दूध प्यायचं आहे. पोरं नाही पाहिजे. पाहिजे. लगेच 4 मिनिटात. आला तर हो बस आता. काय म्हणताय मग. काय नाही. असं काय करताय. पोरं पाहिजेत ना आपल्याला. पोर तर पाहिजे. आता काय करायचं. येतो जरा 2 मिनिटात येतो. बरं चालले. जा मग आता जाता का. आपल्याला मुलं पाहिजेच ना. जा मग.
उठा की दिवस निघाले की हा का झोपच काढायचं काम करताय अरे झालं सकाळ सकाळ झालं का तुझं चालू सकाळ सकाळ झालं का चालतं इकडली काळजी आहे की नाही आंघोळ वगैरे करायची का काही ना चला आता शेताकडे जायचंय ना उठा म्हटलं की लवकर आता अरे हो ना बाबा थांबकी जरा मग उठा की आणि हो आंघोळीला काय किरकिरी राहू रे काय झालं हा काय झालं ये बस उलटी झाली काय झालं काय झालं बघा की माझं डोकं दुखतंय आणि उलटच होत आहे सकाळपासून आज होय का अरे थांब 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 बस बस इथं आराम कर जरा. चक्कर आल्यासारखं होतंय आज मला तरीच होत आहे सुनीता बघितलं काय काय झालं सकाळपासून मला उलट आणि मळमळ होत आहे पोटात पण दुखत आहे हो का डॉक्टरकडे यायचं की मग डॉक्टरला केलाय फोन आई बघा ही काय म्हणती उलटे होते तिला काल ते हा अरे वा आई पाया पडते अरे वा 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 आमच्या पाय गुणामुळे तिला झाले ते ऐकलं का काय बघा जरा तिकडे काय चाललंय काय चाललं आईला अहो ते सुनीता नाही का आणि ताईला ते दिवस गेल्यात म्हणून हो, खरं. सुनीता ताई आणि तुझं दुसरी काय ते गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार मग तुम्हाला? काय एवढी सगळी खबर रेडी सकाळपासून काढली आती काही चांगली नाही आधी चला तर. अरे मग कधी सांगायचं पहिली ताई, अरे वा वा congratulations. भाऊ आईला झालं वा लग्नामुळे झालं बरं का? हो बरं झालं की आता ही एक नव्हतं तर दोन दोन येणार आहे की गावामध्ये अगं, बाय 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 आणि हे मला माहीतच नाही अरे वा काय पायगुण आहे राव मग तेच म्हणते मी, सुनीता काय वहिनीचं. पाहिजे, हो. वहिनी काय होईल पाणी द्या आता घ्या की. आता भांडण काय? करून घ्यायचे नाहीत नाही नाही नाही, आता दोघी पण आम्ही सांगणार आहोत. भाऊजी हो आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही आईला कसं खुशीचं वातावरण रे श्यामेला लावलं पाहिजे श्यामेला कोणतं ऐका ना, लावलं? त्याला काहीतरी गोड आणायला लावा. गोड आणू आणि गोड गोड करू आपण. हा. नमस्कार काय? ताई. हा, धावत्या, धावत्या. ए, चल नमस्कार हो हो भाऊजी. हो खरं, वा, कुणाला खरंच. जास्त बघा लय रडत होते तुम्ही आज खरंच लक्ष्मी त्यांच्या वहिनी तुम्ही. बायकोनामुळं. यांच्यामुळे झालं, शेतामुळे झालं की. त्यांच्यामुळं नाही हो त्यांच्यामुळं ठीक आहे मी श्याम्याला बोलवतो थांबा बरं आता का आला श्याम्या थांबा बस ए श्याम्या अरे इकडे ये. त्याचं एक कुणीकडे गेलं. फोन वर करून जाते कडून बोल की काय झालं आहे का तुला काय पाहुण्या. चाललंय वातावरण? कळलं का काय दोन दोन वहिनीला दोन दोन बाळ होणार आहेत काय बोलता म्हणजे- अरे वा 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 कृष्णभर वहिनी कृष्णभर वहिनी तुम्हाला दी आहे चला का चला लय भारी झालं. मी दोन दोन वहिनी दोन दोन बाळ म्हणलो का रे काही एक एक म्हणतो. अरे आपल्याला काय माहिती आपल्याला नाही माहित बरं चला आपण तोंड गोड करू आणि पेढे घेऊन ये माझ्यातर्फे चालेल येतो मी घेऊन जाण्यावर वाटते की बे आताच वाटत नाही, नसते गोड करू नका तोंड एवढ्या वर्षानंतर मला किती आनंद चला. जा आता आराम करा. खरंच तुझ्यासारखं माझ्यासारखं मित्र जर अशा खरोखर या मित्राला लाभला तर खरंच या कार्याचं कल्याण होईल असं मला वाटतंय तुला काय वाटते सांग मला बी तसंच वाटतंय हां तुम्ही एवढं सगळं हे केले हँडल केले म्हणून तर ते आज झालं. बरोबर आई काय म्हणता या गावाबद्दल पहिलं पोरग झालं नव्हतं आता झालं बघा दोन दोन बायका केल्यामुळं झालं दादा तुझं म्हणणं दोन दोन सुना कशा वाटतात आता? मस्त आहे रामू दादाला बोलू द्या बोल मित्र बोल रामू दादा बोल बरं झालं तू मला जे चांगला सल्ला दिला दुसरं लग्न कर हा. म्हणून मी पण पहिल्या बायकोला खूप त्रास दिला बरोबर. मुलासाठी दुसरी बायको केली जरा होती वेगळ्या लाईनीची पण नंतर तिने पण माणुसकी दाखवली
चांगला संसार केला, तिला पण मुलं बाळ झाली. एक चांगल्या मित्राने चांगला सल्ला दिला, हां चांगल्या मित्रांनी चांगला सल्ला दिला, बरोबर. पण माझं पण जरा चांगलं झालं. ओके वहिनी तुम्ही आणि तर ताई लय छान वाटते हो. किती 10 वर्ष झाले मला मूल नव्हतं, बाळ नव्हतं, पण आज ह्याच्यामुळं आज माझ्या पाळण्यात हे झालं माझ्या घरात मी. आणि असंच आमचा सुखी संसार राहो हीच आमची देवीला प्रार्थना आहे. खरंच. सुनीता ताई तुमचं माझं काय मत आहे, ज्या स्त्रीला कुठेही मान सन्मान नसतो ते सन्मान तुम्ही मला घडून दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार आहे. आणि गेले मला बायको म्हणून स्वीकार करायला तुमची लक्ष्मी बनवला, त्यांचं पण खूप आभार आहे की जेणेकरून मला या जगामध्ये वावरता पण आला आणि जगता पण आला. आता कोणीही माझ्यावर त्या नजरेने पाहत नाहीत, पहिले जे पाहत होते. आता सर्वांनी मला जे मान सन्मान जे देतात ते तुम्ही जेवढे सर्वांनी मला जे सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल खूप तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. खरंच ताई ज्यावेळेस काही प्रसंग वाईट होते आपण मस्त दोघांनी मिळून आग लावायचा प्रयत्न केला. बरोबर. माझ्या बायकोने मस्त मला सपोर्ट केले की तसं नका करू. ते पण थोडी मध्ये इन्व्हॉल्व होते आपल्यात पण ते कसं झालं, काय गोष्टीमध्ये विचारपूर्वक केल्या, काय गोष्टी घडत गेल्या. आज खरंच कोट्यावरची बाई घरी येऊन जर संसार करायचं म्हणलं तोंडाच्या गप्पा नाही. आज कसंही असो आपल्या नवऱ्याला तिनं पतिदेव मानलं आणि त्या नवऱ्याला स्वीकारून तो बी नवरा म्हणणारा तेच आपला रामू. सुनीता मॅडमला, सुनीता ताईला आपल्या खरंच ॲक्सेप्ट केलं आपल्या म्हणण्यानुसार. आज खरंच एक सोन्याचा दिवस, सोन्याचा क्षण म्हणून आज आपण बघितलं तर काय हरकत नाही. कारण असंच जर आपण आपल्या कुठल्या समजा कोट्यावरची असेल, कुठली आई बहीण असेल, त्या आया बहिणीला जर चांगल्या नजरेने बघितलं तर खरंच चांगलंच होणार आहे, वाईट नजरेने बघितलं तर वाईटच होणार आहे. पण ह्या माऊलीला मानलं पाहिजे. आज कोट्यावरची जरी बाई असली, भले ती इतके दिवस वाईट वागली, इतके दिवस वाईट कामासाठी, वाईट पोटासाठी काही कामं केली, पण ह्या बिचारा खरंच रामू सोबत राहून आज संसार करून दाखवलं. आणि त्यांना मुलं बाळाचं तर देवाची देणगी आहे हो. आपण फक्त एक निमित्त आहोत. खरंच एक दोस्त रूपी प्रेम म्हणून जसं आम्ही दोघांनी बोललो तसं आम्ही तिघांनी सुद्धा सर्व सांगितलं. सोन्यासारखी आई तुला तुझ्यासाठी भाऊ धावून आलेली. खरंच त्या आईचाही मोल तो राग. खरंच आमचे मित्रपरिवार आम्हाला मिळणं म्हणजे आमचं भाग्य समजतो. आणि तुला मिळणारी ही जी बायको आहे ती खरंच एक लक्ष्मी आहे असं गृहीत धर. खरोखरच अशीच एक संस्कारी, भले आपण कसं ती वाईट वागली असेल तर ताई आपल्यासाठी ताईच आहे. कारण एवढे दिवस जो असेल ते असेल त्यांची आपण इतिहास जाणून घेऊन बसण्यापेक्षा जे चांगलं घडवलं आपल्याला सर्वांना जे एक प्रेम दिलं त्या प्रेमापोटी भाऊचं आपण एक लग्न करून टाकलं आणि त्याच्यानंतर यांचा संसार फुलला. म्हणजे पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून दुसरी केली, भले ती कोट्यातली का असं ना बरोबर आहे. समाज नाव ठेवला, एकंदरीत लोक जाणं येणं केलं, वाईट नजरेने बघितलं. आज तीच वाईट बाई घरामध्ये लक्ष्मी म्हणून आली. खरोखर त्या सेलोट आहे त्या ताईला, त्या आईला. खरंच नमस्कार मित्रांनो. असंच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ, नवीन एपिसोड तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील हीच आम्ही कोकणी फिल्म्सतर्फे प्रार्थना करतो. आजच्या या आमच्या एपिसोडचं नाव आणि शॉर्ट फिल्मचं नाव आहे दोन बायका पण आमचं ऐका. दोन बायका आमचं ऐका. धन्यवाद.